मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या सविस्तर अपडेटमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. आजचा भाग खरंच खूपच इंटरेस्टिंग, भावनिक आणि सस्पेन्सने भरलेला होता. प्रत्येक सीनमध्ये काहीतरी नवीन ट्विस्ट आणि सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न दिसत होता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची. सुरुवातीलाच आपल्याला अर्जुन आणि सायलीचा खूप सुंदर आणि भावनिक सीन पाहायला मिळतो. सायलीच्या पायाला लागलेली जखम पाहून अर्जुन खूप काळजी करत असतो. तो तिला वारंवार विचारत असतो की तुला त्रास तर होत नाही ना? आणि सायली मात्र नेहमीप्रमाणे स्वतःच दुःख लपवत सांगते की मला काही झालेलं नाही. पण अर्जुनचे तिच्यावरचं प्रेम आणि काळजी अगदी स्पष्ट दिसत असते आणि हा सीन खूपच मनाला भिडणारा वाटतो. तेवढ्यात तिथे चातनी येतो आणि त्यांच्या रोमांसवर एक मजेशीर कमेंट करतो. त्यामुळे वातावरण थोडं हलक होतं. पण लगेच सायली त्याला एक महत्वाचा प्रश्न विचारते. तुम्ही लॅब मध्ये गेला होता, तिथे काय झालं? आणि इथून सुरू होतो सस्पेन्स. अर्जुन सांगतो की लॅब मध्ये गेल्यावर त्यांना कळतं की एक महत्वाचं सॅम्पल डस्टबिन मध्ये टाकलं गेलं आहे. हे ऐकून ते दोघंही त्यातून ते सॅम्पल शोधायला लागतात आणि खूप प्रयत्नानंतर त्यांना ते सॅम्पल मिळतं. हा सीन खरंच खूप थरारक दाखवला आहे. यानंतर सायली विचारते की हे सॅम्पल खरंच तन्वीचे आहे का? आणि इथे अर्जुन एक मोठा अंदाज मांडतो. तो म्हणतो की कदाचित नागराज आणि महिपत यांनी खरी तन्वी मारली असेल, पण तिचे DNA सॅम्पल जपून ठेवलं असेल. हे ऐकून सगळेच शॉक होतात. यानंतर चर्चा होते प्रियाबद्दल. अर्जुन स्पष्ट सांगतो की प्रिया तिच्या स्वार्थासाठी काहीही करू शकते आणि चातने 2 शक्यता सांगतो. तन्वी मेली आहे किंवा ती अजून जिवंत आहे. इथे सस्पेन्स अजून वाढतो. अर्जुन ते सॅम्पल खूप सुरक्षित ठेवतो कारण पुढे DNA टेस्टसाठी ते खूप महत्वाचं ठरणार असतं. आणि मग येतो एक मोठा ट्विस्ट. अर्जुन एक नेकलेस दाखवतो जो त्याला लॅब मध्ये मिळालेला असतो आणि सायली लगेच ओळखते की हा तन्वीचाच आहे. म्हणजेच आता प्रिया अडचणीत येते. दुसरीकडे सचिन बाकेत जाऊन अस्मिताच्या अकाउंट बद्दल चौकशी करतो आणि त्याला कळतं की अकाउंट जाणीवपूर्वक फ्रीज केलं गेलं आहे. तो हा सगळा पुरावा मोबाईल मध्ये रेकॉर्ड करतो. हा खूप मोठा ट्विस्ट आहे. यानंतर सुभेदार कुटुंब जेवायला बसलेलं असताना अर्जुन सगळ्यांसमोर नेकलेस दाखवतो आणि प्रियाला प्रश्न विचारतो. प्रिया सुरुवातीला नाकारते, पण कल्पनाताई सांगतात की हा तन्वीचाच आहे. मग प्रिया खोटं बोलते की तिचा नेकलेस चोरीला गेला होता, पण अर्जुन तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतो आणि प्रिया घाबरते. इकडे सचिन अस्मिताला व्हिडिओ दाखवतो आणि तिला तिच्या वडिलांबद्दल धक्का बसतो. भागाच्या शेवटी परिस्थिती खूपच टेन्शनमध्ये जाते. प्रिया अडचणीत येते. अर्जुन सत्याच्या खूप जवळ पोहोचतो आणि अस्मिता तिच्या वडिलांवर संशय घेऊ लागते. आता उद्या काय होणार? प्रिया अजून मोठं खोटं बोलेल का? अर्जुन तिचं सत्य उघड करेल का? आणि अस्मिता तिच्या वडिलांना प्रश्न विचारेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या मते प्रिया खरंच दोषी आहे का? आणि तन्वी जिवंत आहे का? हे जरूर कळवा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.